ज्या संघाने युवा ट्रॉफी 2026चं आयोजन केलेलं आहे युवा स्पोर्ट कनेरी संघाने, आणि त्या संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल. सध्या व्हॅलेंटाईन डेचे वारे वाहू लागलेले आहेत. डे सुरू झालेले आहेत. काल रोज डे, आज रोज डे, आणि ही तरुणाई नक्कीच प्रेमामध्ये वाहिलेली आहे. जे रोज डे झालेला आहे, प्रपोज डे, त्यानंतर डे सुरू झालेले आहेत. तरुणाई मात्र क्रिकेटच्या प्रेमामध्ये वेडी झालेली आहे. गुलाबी जर्सी युवा संघाची, आणि गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक मानले जाते. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज अमर, स्ट्राईकसाठी सज्ज युवा संघाकडून विनय. पहिल्या चेंडूला लेट कट केलेला चेंडू, मात्र इथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालेली आहे. शॉर्ट थर्डमॅनला जो क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र गलत एंडला थ्रो केलेला आहे. मात्र जीवनदान लाभलेलं आहे. दोन्ही फलंदाजांना म्हटलं तरी चालेल जीवनदान, कारण कोण बाद झाला असता सांगू शकलं नसतं. दोघांनाही धोका होता. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला नाश्टकरेंचा नरेंद्र आणि विनय. दुसऱ्या चेंडूवर एक धाव आलेले, 1 धाव झालेले. पुढचा चेंडू आणि उजाशीच्या बाहेर चेंडू, यष्टिरक्षकाकडून चूक झालेली आहे. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव, आणि पंचांनी एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात जाहीर केलेली आहे. सन्माननीय श्री बुगण्णा सड्डेजी इथे हजर झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय श्री बुगण्णाजी सड्डे, आपलं स्वागत. इथे मात्र क्लास वॉट शॉट रोहित शर्माच्या अंदाजाने चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. सात धावा झालेल्या आहेत. एक सिंगल, एक वाईड, एक अवांतर धाव, एक चौकार. पुन्हा एकदा अतिशय इनफिल्डच्या वरून सुंदर असा फटका, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फलंदाज यालाच म्हणतात, शैलीदार फलंदाज यालाच म्हणतात, क्लासिकल बॅटमन यालाच म्हणतात. जो रूट, रोहित शर्मा, स्मिथ, विलियमसन हे जे फलंदाज आहे हे तंत्रशुद्ध फलंदाजीमध्ये गणले जातात, ओळखले जातात. त्याच्यापैकी फटके पाहायला मिळेल आपल्याला. हाय तंत्रशुद्ध फलंदाजाचा फटका, आणि चेंडू पुन्हा जाईल वेगाने सीमारेषेजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण.
मात्र एकच धाव समाधान मानतोय फलंदाज विनय. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 12. पहिल्या षटकाच्या पहिलं षटक मार्ग संपलेलं पहिलं षटक. पुन्हा गोलंदाजी मार्गावर एक तगडा संघ आहे, मजबूत संघ आहे. कुमार गुंडाचं नाव म्हटलं की या एकाच खेळाडूवर पूर्ण संघाची भिस्त मदार. जसं म्हणतो ना की घराचा खांब मजबूत तर पूर्ण घर मजबूत, तो खांब हाच आहे. भलेही याआधी जय भवानी संघाने स्पर्धा आयोजित केली होती, तिथे कुमार गुंड अनुपस्थित होते, तरी या संघाने चांगली कामगिरी केली. मात्र त्याचे बंधू त्यांनी त्याची जागा चालवली होती. गणेश फुलटा चेंडू युवा संघाला चॅलेंज आहे या संघाला पराभूत करणं, कारण हा संघ तिन्ही स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. श्री साई स्पोर्ट्स, कुमार गुंड, गणेश गुंड या संघामध्ये असे काही फलंदाज आहेत, खेळाडू आहेत, त्यांच्या नावाचा तितका दबदबा आहे पद्मशाली समाजामध्ये. चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन, ज्याला मी रोहित शर्माची उपमा दिली आहे त्या खेळाडूला जिथे विनयला काहीतरी चमत्कार करावा लागेल. तुम्हाला 50च्या पुढे जाणं गरजेचं आहे. या संघाच्या समोर जर टिकून राहायचं असेल, या संघाला संघर्ष करायला भाग पाडायचे असेल तर 50च्या पुढे जाणं गरजेचं आहे. 40-35ला हा संघ मानणारा नाहीये. चांगले चांगले फलंदाज आहेत या संघाकडे. आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्रॉस झाला होता फलंदाज, शपल क्रॉस. मात्र गोलंदाजाने बघितलं फलंदाजाची स्थिती आणि तशा प्रकारे गोलंदाजी केली. व्हॅलेंटाईन डेचे वारे आणि क्रिकेटचे वारे एका बाजूला. या तरुणांना गरज नाही त्या व्हॅलेंटाईन डेवर किंवा इतर डेवर वेळ खर्च करायची. क्रिकेट हा त्यांचा पहिलं वहिलं प्रेम आहे. याच्यासाठी मी 2 लाईनी लिहिलेल्या आहेत, त्या म्हणणारच आहे क्रिकेट प्रेमींसाठी, क्रिकेटला पहिलं वहिलं प्रेम समजणाऱ्यांसाठी. गुलाबी रंग प्रेमाचं प्रतीक, गुलाबी जर्सी युवा संघाचं प्रतीक. सूत्र जुळलेले आहेत, योगायोग जुळलेला आहे युवा संघाचा. या संघाने आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा. उजव्याच्या बाहेरील चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेची खून. धावसंख्या 16. 16वं वरीस धोक्याचं म्हटलं जाते. ते धोक्याची धावसंख्या बघूया. 16 वरीस धोक्याचं असे ही धावसंख्या कोणासाठी धोक्याची ठरेल? बॅटची गडा धोका आहे का? काय झालं? अपील, जोरदार अपील केला जातोय आणि स्वतः मला वाटते फलंदाजांनी जागा सोडलेली आहे. लेग अंपायरने लक्ष होतं पंचांचं. स्क्वेअर लेगला जो पंच आहेत त्यांचे बरोबर लक्ष होतं की इनसाइड एज, बॅटची कडा इथपर्यंत जणू आवाज आला होता. आमच्या तोंडातून अपसूक शब्द निघाला, इनसाइड एज. पहिला गडी बाद झाला, नाराज केले संघाला फलंदाज नरेंद्रने नाराज केलं. मात्र 12वे खेळाडू गणेश आमच्याशी जोडले गेलेले आहेत. आकर्षक हेअरस्टाईल त्यांची, जरी खेळायला मिळाला नाही तरी ते क्रिकेट एन्जॉय करतात आणि या स्पर्धेसाठी त्यांनी मेहनत सुद्धा खूप घेतलेली आहे. माझं कधीपासून सकाळपासून त्यांच्याकडे लक्ष आहे. चेंडू आला, बाहेर गेला, इथे गेला, तिथे गेला, चेंडू आणण्याचं काम करण्यापासून तर सर्व कामे ते बिचारे करत आहेत. आणि बघले तर 12व्या खेळाडूच्या भूमिकेत इथे एक विचित्र फटका, आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून चेंडूला सीमा पार पाठवलेले चौकार. राजू षटक क्रमांक 2
समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10च्या सरासरीने 20. मी आधीच म्हटलेलं की तुम्हाला 50 पर्यंत जावं लागेल. तर मित्रांनो, क्रिकेटला पहिलं प्रेम समजणाऱ्या क्रिकेटवीरांसाठी मी 2 शब्द म्हणणार आहे. ते बॅट चेंज केली. भूमेशचं नाव सुद्धा आठवणीत आहे, कारण भूमेश हे उत्कृष्ट गोलंदाज, अनेक सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक ठरलेले आहेत. इथे मात्र जबरदस्त फटका. बॅटला फक्त दिशा दिले. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटला डीप पॉइंट सीमारेषेकडे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. भूमेश, जर मी म्हटलं 10 संघांमध्ये, या पद्मशाली समाजाच्या 10 संघांमध्ये सर्वात प्रभावी गोलंदाज जर 5 निवडायचे झाले त्याच्यामध्ये भूमेशचं नाव येईल. 5 नाही तर 3 गोलंदाजामध्ये सुद्धा भूमेशचं नाव येऊ शकते. कारण कुठलाच असा सामना नाही त्याच्यामध्ये 15च्या जास्त धावा या गोलंदाजाला कुठल्या फलंदाजाने कुठलेल्या आहेत. प्रत्येक सामन्यात, प्रत्येक स्पर्धा, कुठल्याही मैदानावर असो, मग ती मातीची पिच असो की कॉन्क्रीटची पिच असो, भूमेशची गोलंदाजी प्रभावीच असते. बॅटची कडा बघा, काय त्याच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य आहे, वेगळेपण आहे. आम्हाला आता ॲक्शन रिप्लेमध्ये पाहावं लागेल. बघू शकता बघा, पडल्यानंतर चेंडू टॉसही झाला, थोडासा उंची घेतली आणि आउट स्विंगही झाला. आउट स्विंग होतोय, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, फलंदाजाला समजत नाही, अंदाज येत नाही आणि बाकीचं काम यष्टिरक्षकाला करावं लागते. पुन्हा एकदा भूमेश. आता मात्र बघा, मिस टाइम शॉट. मी म्हटलंय की या गोलंदाजावर खेळणं सोपं नाही, तेवढं फटकेबाजी करणं सोपं नाही. कॉट अँड बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडलेला आहे. पुन्हा राजू 1, राजू 2. एक राजू बाद झाला, पुन्हा आला. राजू बन गया जेंटलमैन. सलामीवीर विनय मात्र एका बाजूला टिकून आहेत, आपले विकेट सांभाळून आहेत. राजू, पाचीचा जोरदार अपील, पंचांचा हात आलूच आकाशामध्ये आणि फलंदाज परतेल तंबूच्या आश्रयाला. लेग बिफोर. युवा संघ धोका आता वाढलेला आहे, संकट मंडरार आहे. हे तरुण आकर्षक व्यक्तिमत्व, छोट्या वयामध्ये खूप सारी प्रगती केलेला हा खेळाडू, वडिलांचे नावी तितकंच सामाजिक कार्यासाठी फेमस आहे आणि हा छोटासा तरुणही तितकाच लोकप्रिय आहे. हो, वेगवान चेंडू बघा. भूमेशने फलंदाज बघितलं, कमी अनुभवी असलेला हा फलंदाज थोडासा अनुभवाने तोकडा असलेल्या फलंदाजाला वेगवान चेंडू हाताळला. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या मात्र या षटकामध्ये फक्त 2 आलेले आहे आणि 22. 2 षटकात 20, तिसऱ्या षटकात 22. सन्माननीय श्री रमेशजी एदगुनोरी यांचे इथे शुभ आगमन होते. रमेशजी, आपणास विनंती असेल की या आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. युवा स्पोर्ट्स संघाकडून आपणास विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचे. रमेशजी यांचे इथे शुभ आगमन होते. वेलकम वेलकम वेलकम. युवा स्पोर्ट्स संघाकडून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय महेशजी अगोलप्पू, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महेशजी आणि रमेशजी दोघांच्या नावामध्ये साम्यता म्हणजेच योगायोगाने जुळलेलं आहे. आपलं दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र बघा, तरुणाच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, मिड विकेट सीमारेषेबाहेर षटकार.
कमी वयामध्ये जास्त प्रगती केलेला हा खेळाडू, मग सामाजिक कार्य असो, मित्रत्व असो, मित्र जोडणे असो की क्रिकेट असो, लाजरं आणि शांत व्यक्तिमत्व, तितकंच प्रेमळ. चेंडूची व्यवस्था का? अरे मल्लेश एरम अण्णा यांच्याकडून या षटकाराला तब्बल 500 रुपये रोख आलेले आहेत. बघा आपल्या पाठीराख्यांना, आपल्या खेळाडूंना कशा रीतीने प्रोत्साहित करायचं हे मल्लेशम एरम या व्यक्तिमत्वाकडून शिकायचं. आता जर षटकार मारला तर पुन्हा 500. वा, बघा कसं आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करायचं, प्रेरणा द्यायची ती मल्लेशम अण्णाकडून शिकायचं. संघालाही ते पाठिंबा देत असतात, हवी तेवढी मदत करत असतात आणि आपल्या वैयक्तिक खेळाडूंना, आपल्या आवडत्या खेळाडूंनाही ते असेच प्रोत्साहित करत असतात. बघूया षटकार मारला तर अजून 500. हो हो, नजाकत. इथे बघितलं आपल्याला अजिंक्य रहाणेच्या अंदाजाने चेंडूला फक्त हलकीशी दिशा दिली होती. एका चेंडूवर थोडीशी ताकद, टायमिंग पाहायला मिळाली, तर दुसऱ्या चेंडूवर नजाकत पाहायला मिळाली. म्हणजे सर्वच कौशल्य आहे तरुणकडे. धावसंख्या, स्कोअर 30. चौथे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा तरुण गोलंदाजी मार्गावर सागर. सागरकडेही तितका अनुभव आहे. इथे मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. अरे जबरदस्त क्षेत्ररक्षण. तिथे क्षेत्ररक्षक आहेत जयेश. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आपल्या संघाने 3 धावा वाचवल्या. जयेश चांगली सलामीवीर आहेत. गेल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती जयेश यांनी. जय भवानी संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेत स्ट्राईकसाठी सज्ज सलामीवीर विनय, जे आतापर्यंत एकंदरीत 8 चेंडू खेळून काढलेले आहेत. त्यांनी 8 चेंडूचा सामना केलेला आहे. 12 धावा बनवलेल्या आहेत. इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक, सफल क्रॉस. जयेशची मेहनत बघा. ओ, इथे मात्र दुखापत. पंचांवर थोडासा गुस्सा काढलेला आहे, मात्र हाती मिळवलेला आहे. जाऊन शेक हँड केलेला आहे की चुकी झाली, माफ करा. एक धाव मात्र ही ओव्हरथ्रोच्या रूपाने गेलेली आहे. काय स्ट्राईक रोटेट झालेले आहे. पंचांना पाणी वगैरे आवश्यकता आहे का? जर त्रास होत असेल तर आम्हाला पंच बदलायला. सागर, हो, शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू. यानंतर जो सामना होणार आहे, इतके उत्कृष्ट फटका, पिकअप शॉट आणि मात्र स्पर्श झाला शरीराचा आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षकाला समजलं की नाही, चुकी झाली आपल्याकडून. आपला स्पर्श झाला त्या सीमारेषेला आणि हा षटकार. स्वतःच क्षेत्ररक्षकाने षटकार दिले. धन्यवाद जयेश, आम्हाला जास्त त्रास घ्यायला लागलं नाही. आणि या षटकाराला तरुणला विनयने या षटकाराबरोबर 500 रुपये आपल्या खिशामध्ये कमवलेले आहेत. मल्लेशम एरम अण्णा यांच्याकडून दोन्ही खेळाडूंना 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आणि या षटकाराने धावसंख्या झालेली आहे 39. 10च्या सरासरीने 40 कराव्या लागतील. चला दोन्ही संघ, ओमकार स्पोर्ट कोंबरपाडा आणि राजनंदिनी इंटरप्राइजेस नाणेफेकीसाठी या.
चला दोन्ही संघाचे कर्णधार ओमकार स्पोर्ट कोंबरपाडा आणि राजनंदिनी इंटरप्राइजेस रकीब जी अंसारी आप कहाँ हो? दोन्ही संघाचे कर्णधार या ओमकार स्पोर्ट कोंबरपाडा आणि प्रतिस्पर्धी संघ राजनंदी इंटरप्राइज चला ओमकार स्पोर्ट्स आणि राजनंदिनी इंटरप्राइज या दोन संघामध्ये नाणेफेक होणार आहे. तर मी विनंती करेन चर्चित जी सुतार आपणास तसेच रमेशजी पवार रमेश अण्णा आणि महेशजी या चर्चित जी सुतार महेशजी आणि रमेश अण्णा आपणास विनंती असेल की आपण नाणेफेक करून घेऊया. युवा स्पोर्ट कन्हेरी आयोजित युवा ट्रॉफी 2026 मध्ये मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही संघाच्या कर्णधारांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओमकार स्पोर्ट कोंबरपाडा आणि राजनंदिनी इंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये नाणेफेक होणार आहे. पाहुण्यांकडे कॉईन सुपूर्द केलेला आहे. बघूया नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने लागतोय. राजनंदिनी संघ नाणेफेक जिंकतोय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण हस्तांदोलन करा, त्यांना शुभेच्छा द्यायचं आहे. राजनंदिनी संघाचे कर्णधार आपण नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय काय आहे? तर आपल्याकडे वेळ कमी आहे, हे सामना सुरू झालेला आहे. तर प्रथम नाणेफेक जिंकून राजनंदिनी इंटरप्राइजेस या संघाने आगळा वेगळा निर्णय म्हणजे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. जाऊया सामन्याकडे, चालू सामन्याकडे, जिथे एकंदरीत 40 धावांचं आव्हान आहे आणि 10ची सरासरी. जर आपण विचार केला तर साई स्पोर्ट्स संघ हा एक तगडा संघ म्हणून ओळखला जातो, श्री साई संघ. आणि युवा संघ एक युवकांचा संघ आहे, स्वतः आयोजक आहेत. आणि या संघाकडे एक आव्हान असेल, या संघाला 40 धावांपर्यंत रोखणे. राकेश मला तर वाटते ज्यांनी स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि स्वतः गोलंदाज म्हणून पहिले षटक हाताला येत आहेत. सन्माननीय प्रदीपजी चिट्टीयाला आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संजयजी रुद्रा यांचं उचित सन्मान केलं जाते. संजयजी रुद्रा. रामांजू अंबाला आपणास विनंती आहे. रामांजू अंबाला आपणास विनंती आहे, संजयजी रुद्रा यांचे सन्मान करायचे आहे. संजयजी रुद्रा, आपण या स्पर्धेला आला आहात, भेट दिली युवा स्पोर्ट्स संघाला या स्पर्धेला. रामांजू अंबाला यांच्या शुभ हस्ते संजयजी रुद्रा यांचा सन्मान केला जातोय. एक मायेची प्रेमाचे शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह. तर पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, हे आपल्या समोर घेऊन येत आहेत आमचे सहकारी समालोचक, हिंदी के मशहूर कमेंटेटर रकीब अंसारी.
थैंक यू वेरी मच। जयेश स्टैंड एंड डिलीवर, वकील साहब ने काम भारी कर दिया है अपनी टीम के लिए। जयेश आउट ऑफ फॉर्म थे, लेकिन जेपीएल ट्रॉफी सीजन 2 के मेगा फाइनल से अपनी लय में आए। वहां पर इन्होंने मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता और अपने टीम के ओनर से बख्शिश भी पाई। वहां से पलट कर नहीं देख रहे हैं जयेश। राकेश महंगे साबित होते हुए अभी तक। फिर से छोटी गेंद, खोटी गेंद, एक और सिक्सर बदल दिया है जयेश ने पूरी पिक्चर। देखना है अब तक जो रन बने कितने, 21-21, और अभी तक पहले ओवर का खेल खत्म नहीं हुआ है। रनों की लूट मार मचा दी है यहाँ पर श्री साई स्पोर्ट्स ने। ट्रिपल एस हमारे लाइव टेलीकास्ट टीम का नाम है और जो खेल रहे हैं उनका भी नाम ट्रिपल एस है। ट्रिपल एस नाम के लोग अक्सर कमाल का ही काम करते हैं। इस बार टिपिकल कवर ड्राइव लगाया है, वहां पर खूबसूरत कवर ड्राइव लगाया है कुमार गुंडा ने और गेंद निकल गई है 4 रनों के लिए। यस जयेश बता रहे हैं आपके बल्ले से रन आए हैं, हम रन बताएंगे जरूर। टोटल रन बने हैं 25-25 और जयेश ने बनाए हैं अकेले 15 रन। पच्चीस बन चुके हैं अब यहाँ से जीत के लिए जो रन चाहिए सिर्फ 15-15। देखने क्या तरुण को बॉलिंग मिलेगी या नहीं। पिंटू दूर से बैठकर बस मैच देख सकते हैं। इंजरी इतनी गंभीर हो गई है कि 1 महीना हो गया अभी तक रिकवर नहीं कर पाए और कहीं ना कहीं उनकी टीम भी उस इंजरी से रिकवर नहीं कर पा रही है। बाहर से सपोर्ट कर रहे हैं, हौसला बढ़ा रहे हैं। देखना है अब गेंदबाजी के लिए दूसरे ओवर में राजू। आपकी टीम का एक अनुभवी सीनियर प्लेयर ना हो तो फिर काफ़ी परेशानियां आती हैं टीमों को देखने मिल रहा है लगातार बार बार। युवा स्पोर्ट कनेरी की तरफ से गेंदबाजी के लिए अब राजू आए हैं। देखना है राजू क्या कहेंगे। हट जाइए बाप लोग बाजू, क्योंकि आ गया है राजू। राजू गेंदबाजी शुरू करनी है प्लीज, इतना ज्यादा टाइम नहीं लेना है। राजू गेंदबाजी शुरू करनी है। आप देख रहे हैं युवा ट्रॉफी 2026 युवा स्पोर्ट की ये दिन। वेलकम ऑल ऑफ यू। आए हुए तमाम मान्य और मेहमान, हमारे सभी मेहमानों का भी हार्दिक स्वागत है। मलेशिया मेरम जी की तरफ से, पिंटू की तरफ से, युवा स्पोर्ट कनेरी की तरफ से, युवा ग्रुप कनेरी की तरफ से वेलकम ऑल ऑफ यू। पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर रखा था, उसे खेल दिया है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में। कोई भी फील्डर मौजूद नहीं है। 4 रन। जयेश ऐसा लग रहा है बहुत जल्द बाजी में है दिनेश के साथ सैरो तफरी के लिए। चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 29-29। लेकिन देखना है क्या दिनेश आज अपना प्रॉमिस पूरा करेंगे। जीतने के लिए यहां से सिर्फ और 11 रन की जरूरत। छोड़ दिया है, जाने दिया। अंपायर का कॉल, नो बॉल। अगली मुफ्त की गेंद। 30 बन चुके हैं। जीत के लिए यहां से सिर्फ और सिर्फ 10 रन की जरूरत।
फुल टॉस लेकिन मिस कर बैठे और फील्डर ने भी वहां पर सही से प्रयास नहीं किया। दूसरे फील्डर ने आके गेंद को रोका है, लेकिन देखना है क्या बचा पाए हैं। एक रन। चेतन वेमुल सुभाष नगर से आए हैं मैच देखने के लिए। पीआर पद्मशाली राइडर के बहुत बड़े समर्थन। ओ गेंद 30 स्लॉट में कुमार गुंडा ने भेज दिया है सीधा बाजू वाले प्लॉट में। एक और सिक्सर। कुमार गुंडा भी बदल रहे हैं पूरी पिक्चर। एक के बाद एक काम करती है ये सीरीज शाही मिलके बहुत अनेक। स्कोर जा पहुंचे 37। जीत के लिए चाहिए सिर्फ और सिर्फ 3। मैच एकदम क्लीन। और कहते हैं क्रिकेट हो या जीवन, एक तरफा हार और एक तरफा प्यार कभी भी नाकाबिले कबूल है। इस बार पैरों पर थी गेंद, फ्लिक के अंदाज में खेला है काउ कॉर्नर की तरफ। फील्डर पहुंचे जब तक 1 रन दौड़ के पूरा। क्या विनिंग स्ट्रोक जैश लगाएंगे? जीतने के लिए सिर्फ 2 रन की जरूरत। बड़े स्ट्रोक की कोशिश की है, गैप में अगेन फील्डर आ रहे हैं और इसी के साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। मैच को अपने नाम कर लिया है श्री साई स्पोर्ट ने। मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक। युवा स्पोर्ट पूरी टीम आपसे रिक्वेस्ट है कि आपको कमेंट्री बॉक्स के पास तुरंत आना है सभी को। देखते हैं कौन है मैन ऑफ द मैच।